नमस्कार. महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी महाराष्ट्र घडवण्याचं काम केलं त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, पिंपळगाव हरेश्वरची नागरिक बंधू भगिनींनो, पत्रकार, विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजलेले एव्हाना 7-8 दिवसात विधानसभेचे 20 तारखेला आपल्याला मतदानाला जायचं आहे. याच्यामध्ये वैशालीताई सूर्यवंशी या आरोतात्या पाटील यांच्या कन्या आहेत. मी आरोताती पाटील हे जेव्हा पहिल्यांदा उभे होते आणि बाळासाहेब ठाकरे साहेब हे त्यावेळेस त्या पाचोऱ्याच्या सभेला आलेले होते, त्यावेळेस आम्ही त्या सभेसाठी उपस्थित होतो. तर आपल्याला येत्या काळामध्ये वैशालीताई सूर्यवंशी सारखा एक चांगला चेहरा, नवीन चेहरा आपल्याला मिळणार आहे. शेतकरी कन्या आपल्याला मिळणार आहे. शेतकऱ्याची जाण असलेला मनुष्य तुम्हाला मिळणार आहे. दादागिरी करणारे, दहशत माजवणारे, रेती चोरांना मदत करणारे आणि बंडखोरी करून बदमाशी करणारे, उभेचे उभे पक्ष फोडणारे लोक, याच्यातून यांना तुम्हाला जागा दाखवायची आहे आणि पिंपळगाव हरेश्वरची जनता ही दाखवून देईल. आता लाडकी बहीण योजना आणली या सरकारने, परंतु सर्वसामान्य जनतेला याच्यातला आणखी पुढे जाऊन जर माहिती घ्यायची असेल तर एक 5-6 महिन्यापूर्वी महाराष्ट्रावर कर्जाचं डोंगर होतं 7.83 लाख, म्हणजे साधारणतः 8 लाख कोटी कर्ज महाराष्ट्रावर कर्जाचं डोंगर होतं. म्हणजे साधारणतः तुम्ही विचार केला तर 35 ते 40 हजार रुपये प्रत्येकाच्या डोक्यावर कर्ज आहे. असं असताना अशा योजना आणून फक्त त्या नोव्हेंबरपर्यंत चालून नंतर यांचं सरकार येणारच नाही. 100% यांचं सरकार येणार नाही, परंतु आम्हीच दाखवायचं आणि राज्यावर कर्जाचा डोंगर उभारायचा. वेगवेगळ्या योजना त्याच्यामुळे थांबल्या गेलेल्या आहेत. त्यांनी कॉन्ट्रॅक्टरचे पैसे दिलेले नाही, त्यांचं सरकार येणार नाही, त्यांना कॉन्ट्रॅक्टरला बी पैसे द्यायला राहणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. यांचा कोल्हापूरमधला खासदार, राज्यसभेचा खासदार, महिलांचे फोटो काढून घ्या, जर बघा ते कुठल्या पक्षाचे आहेत वगैरे वगैरे, अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते बोलतात. तर मला हे म्हणायचं आहे की तुम्हाला आता त्यांनी कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, काही काही पक्षाच्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, त्यांनी सुपारी घ्यायची आणि बोलत राहायचं उलटं पालटं. तर उलटं पालटं बोलून नाही, लोकांना विकासाची गती देणारा कोण आहे हे बघायचं आहे. आपला इथला हा एस टी स्टँडचा परिसर, मी 35-40 वर्षापूर्वी पिंपळगावला आलो होतो, त्यावेळेस जी परिस्थिती होती आता बी तीच परिस्थिती आहे. आता ही तीच परिस्थिती आहे. तर याच्यातून तुम्ही नवीन काय देणार आहे याचं काही नियोजन नाही. कपाशीला भाव नाही, 6,000 रुपयापेक्षा तुम्ही द्यायला नाही, फळदळ वगैरे असेल, कमी किमतीचे असेल तर तुम्ही द्यायला तयार नाहीत. तर आता शेतकऱ्याला भाव कोण देणार आहे? तर आमचं सरकार पुढे आल्यावर तुम्हाला, आमचं सरकारच तुम्हाला देऊ शकतं. आणि ज्या पद्धतीत आता तुम्हाला 20 तारखेला सकाळी 12 वाजेच्या आत तुम्हाला मतदान करायचं आहे आणि वैशालीताई सूर्यवंशी यांच्या 2 नंबरच्या चिन्हावरील बटन, मशाल चिन्हावर बटन दाबायचं आहे आणि त्यांना प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे, अशी मी तुम्हाला या व्यासपीठावरून विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय झालं?
धन्यवाद साहेब. यानंतर सर्वांना नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी कृपया बसून घ्या. किती वेळ आपण बसून उभं राहणार? माझी विनंती आहे की आपण बसून घ्या. यानंतर आदरणीय सागर गावते यांना विनंती करतो की आपण 5 मिनिटांमध्ये आपले विचार व्यक्त करायचे आहेत. बसून घ्या सर्वजण. दादा मनोजम मारुतितुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ताम वरिष्ठम वातात्मजम वानराद्य मुख्यम श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये. मारुतीरायांना सर्वात प्रथम अभिवादन. तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया नोय सरिता निराळे लवण मेळवी ताजळे, तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. ज्यांच्या पायावर टाळकरी मारकरी वारकरी सतत जीव देतो ते पंढरीचे परमात्मे माझा पांडुरंग परमात्मा. ज्यांनी जगाला शांततेचा सिद्धांत दिला ते तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध. नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी एकतरी होवी अनुभवावी. ज्यांनी ज्ञानेश्वरीचं महत्त्व सांगलं ते संत नामदेवराय. ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली ते संत ज्ञानदेवराय. आणि रैदास मत पूजो पूजो जड़कुनो हील पूजो चरण चंडाल के जड़ हो वैगुण प्रवीण ऐसा चाहू राजमय जहां मिले सबन को अन्ना छोटा बड़ा समसंब से रैदास रहे प्रसन्ना. सगळ्यांना समान जेवणाचा अधिकार मिळावा त्या काळात हुंकार मारणारे संत रविदास महाराज. माकडाचे परी हाल विद्यमान दावी थोरपण जगामध्ये सोयता मुकले बगे भागे डोळे कान धरी पोटचा पोसणा विटंबना करी भिकारी दारोदारी झाले असे माळा टिळा मुद्रा दावी ताती सोंग डोलवी ते अंग रंग नाही. संत चोखा मेळा कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी म्हणत तुमच्या माझ्यामध्ये शेतीचा संदेश भक्तीतून देणारे संत सावता महाराज. ज्यांनी शिवरायांना छत्रपती पदवी दिली, शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाच्या. छत्रपती शिवरायांचे गुरु गुरु वैष्णव संत तुकाराम महाराज. महाराष्ट्राच्या मातीला घडलेला प्रत्येक माणूस हा स्वराज्य उभा करू शकतो इच्छा तळागाळापर्यंत पोहोचवणारे शहाजीराजे भोसले. ज्या जिजाऊंनी 2 छत्रपती घडवले ते राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊ. ज्या राजाचा इतिहास तब्बल 32 देशात शिकवला जातो ते न्याय अलंकार मंडित 7 भाषांचे जाणकार कुलवाडी भूषण छत्रपती श्री शिवाजी महाराज. आणि असे तर आम्ही मुंगीच्याही वाटेला जात नाही, पण आमच्या वाटेला जर कोणी आलं तर आम्ही सिंहाचे दात मोजायला मागे पाहत नाही सांगणारे छत्रपती श्री संभाजी महाराज. तुम्हाला आम्हाला शिक्षणाची दारा मोकळ्या करणारा पाण्यात मासा खेळे गुरु कोण त्याचा पवाडा गातो छत्रपती शिवाजींचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा लिहिणारे गाणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिरावजी फुले सावित्रीमाई फुले. आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज. भारतरत्न विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि इथली न्याय व्यवस्था कैकांची रखेल झाली, ही संसद देखील सुद्धा हिजड्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा कुणाकडे मांडू, इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली. साहित्याचा हुंकार मारणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. गोपाला रे गोपाला मन देवकी नंदन गोपाला मन स्वच्छतेचा सिंधाद्य देणारे संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज. आणि तुमच्या माझ्या हातात भगवा झेंडा देऊन या महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात शिवसैनिक तयार करणारे आदरणीय बाळासाहेब ठाकरे या सर्व महापुरुषांना प्रथमतः वंदन करतो. हरेश्वर पिंपळगाव ह्या गावाबद्दल ऐकलं होतं, पण सांगायचं झालं तर या गावात आल्यानंतर पंढरपुरात आल्यासारखा पहिल्यांदा भास झाला. इथलं जागृत मंदिर तुमच्या गावात आहे. सगळे विठुरायाचे तुम्ही सेवक आहात, त्याबद्दल तीळ मात्र शंकाने वेळ कमी आहे. बरं, ज्या वेळेला या ठिकाणी आलो काही म्हणाले तुम्ही संभाजी महाराज जरूर सांगा, काही म्हणाले राजकारणावर बोला, आणि वेळ फक्त 10 मिनिटं आहे. त्यामुळे जास्त वेळ न घेता प्रमुख मुद्द्यांना विचार मंचावर विराजमान असलेल्या सर्वांनाच माझं अभिवादन. खरं तर राजकारणाची दिशा आणि दशा पलटवायची असेल तर माणूस विचारात सोंगडी असावा लागतो, माणूस विचाराने तयार करणारा असावा लागतो. खरं तर त्याला शेतकऱ्याची जाणीव असावी लागते. माझ्या शेतकरी बांधवांनो, 2013ला तुमच्या वावराचा नांगरणीचा खर्च 800 ते 1000 रुपये, खताच्या थैलीचा खर्च 400 ते 450 रुपये, तुमच्या कापसाला भाव 7 ते 7,500, तुमच्या गव्हाला भाव 2200 ते 2500 रुपये, 2020 तुमचा 1 एकराचा नांगरणीचा खर्च 2000 ते 2400 रुपये, तुमच्या खताच्या थैलीचा भाव 1700 ते 1800 रुपये, आणि तुमच्या मालाचा भाव 6500, तर गव्हाचा भाव परत तिथल्या तिथं 2200. 10 वर्षात 15 वर्षात भारताचे सगळ्या गोष्टीचे भाव वाढलेत, नक्कीच वाढले असतील. तेलाचा भाव वाढला शेतकऱ्यांनो, पण तुमच्या शेतातल्या सोयाबीनीचा भाव वाढला नाही. ही इथल्या न्याय व्यवस्थेबद्दलची विचार करण्याची गोष्ट आहे. वैशालीताईंचा सर्वात पहिला संकल्प जो असेल ना, तो सगळ्यात पहिला संकल्प आहे शेतकरी सुखी तर देश सुखी.
सर्वात पहिले काय करू तर शेतकऱ्यांना सुखी करू. अहो शेतकऱ्याच्या शेतात धान्य पिकेल त्यावेळेस तर हमालाच्या पाठीवर वजा भेटेल. हमालाच्या पाठीवर वजा भेटेल तर शहरापर्यंत जाण्यासाठी एखाद्या गाडीला भाडा भेटेल. शहरासाठी जाणाऱ्या एखाद्या गाडीला भाडा भेटेल तर व्यापाऱ्याचं घर चालेल. व्यापाऱ्याचं घर चालेल तर त्याच्या हाताखालच्या 4 जणांचं घर चालेल. म्हणून म्हणतोय शेतकरी सुखी तर देश सुखी. पण इथल्या न्याय व्यवस्थेने इथल्या सरकारच्या व्यवस्थेने जणू काही शेतकऱ्यांचं कंबड अशा प्रकारे मोडलं. खर्चाचा वजा भार इतकं जोराने दिलं पण मालाचा भावाचा पत्ता नाही. हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ही झाली केंद्राची गोष्ट, ही झाली राज्याची गोष्ट. चला आता स्थानिक मुद्द्यांवर बोलू. तुमच्या गावात येताना रस्ते लागलेत, मुरमाचे आहेत. बरं रस्त्यांचंही जाऊ द्या. आता सगळ्यात मोठी विधानसभा निवडणूक आहे आणि पुऱ्या महाराष्ट्र भरवार आहे धर्मात भांडणाचं. पण वैशालीताई एकमेव अशा उमेदवार आहेत की त्यांच्या सभेला हिंदू पण आहेत आणि तेवढ्या संख्येनं मुस्लिम सुद्धा आहेत. कोणाच्याच सभेला नाही. पाचोऱ्यात तुम्ही कोणाचीही सभा पहा, एकमेव सभा आहे. ही खरी सभा आहे. वैशालीताईंनी ते पेरलंय, या मातीत उभं केलंय. पण आम्ही सुद्धा विचार करायला पाहिजे. जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर आम्हाला राजकारण शिकवतात, अहो यांची इतकी घाबरली आहे की यांना डमी नावाचे उमेदवार आपल्याला हरवायसाठी द्यावं लागतात. तसा कधी विचार केला असताना तर आपल्याकडे कमीत कमी 25 किशोरप्पा नावाचे माणसं होते. उभे केले असते तर पुऱ्या मशीनमध्ये किशोरप्पाच दिसले असते. पण आपण तो रडीचा डाव केला नाही. राजकारण करायचं शिवसेनेचा धर्म आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण. समाजकारणाला प्रथम देणारा हा पक्ष म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना. हे तुम्हाला मला कळायला पाहिजे. बरं यांचा नारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरुवात करतात. या देशाचे पंतप्रधान ज्या वेळेला मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं उद्घाटन करतात त्याच्या उद्घाटनाच्या 8 महिन्यातच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ढासळतो. ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. ही खरंच महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. आजच्या 10 वर्षापूर्वी तुमचा आमदार किशोरप्पा पाटील ज्या वेळेला विधानसभाचा फॉर्म भरत होता, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख घातलेला मुलगा आला, किशोरप्पाच्या पाया पडला. किशोरप्पाने त्याची माफी मागितली नाही. हा शिवरायांचा अपमान नाही का? मावळ्यांना 10 वर्षापूर्वीची तुमचीच घटना आहे. बरं ह्याच पक्षाचा तो श्रीपाद शिंदे तो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही बोलतो. हा विचार आम्ही करायला पाहिजे. आम्हाला कोणते लोक निवडून द्यायचे कोणते नाही. ताईंना कार्यकर्ता नाही घडवायचा आहे. विचार करा. तुमच्या पोरांच्या हातात झेंडे देऊन वैशालीताईंना कार्यकर्ता नाही घडवायचा आहे. तुमच्या पोराच्या हातात दारूच्या बाटल्या देऊन त्याला दारोडा नाही घडवायचा आहे. तर वैशालीताईंना इथे शाळा चालू करून तुमच्या पोरांना IAS कलेक्टर IPS घडवायचा आहे. म्हणूनची ही तळमळ आहे. ही निवडणूक तुमच्या स्वतःची आहे. ही निवडणूक तुमच्या स्वतःची आहे. ह्या निवडणूक तुम्हीच उमेदवार आहात आणि तुमचं भविष्यच तुमची उमेदवारी घेऊन उभं राहिलंय. वैशालीताईंना एवढं प्रचंड बहुमताने विजयी करा आणि महाराष्ट्राला वैशालीताईंच्या रूपाने एक नवा नेता द्या. बस थांबतो, वेळ झालेली आहे. पण जाता जाता एक जोरदार घोषणा. वैशालीताई कधी उभ्या नसत्याना तर किशोरप्पा आरामात झोपले असते. पण आता उगाच रातचे टॉनिक वाढवून दिले राव तुम्ही. एवढी प्रचंड गर्दी चालू केलेली आहे. आवाज पाचोऱ्यापर्यंत गेला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. सर्वांना हात जोडून विनंती आहे, समोर येऊन बसलं तर बरं होईल. सर्वांनी शिवसैनिकांना माझी नम्र विनंती आहे, सर्वांनी समोर बसा. बसण्याची जागा व्यवस्था आहे, या समोर या. धन्यवाद सागर भाऊ. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करतील आदरणीय गणेश अण्णा परदेशे साहेबांना विनंती आहे की आपल्याला 5 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. माझ्या व्यासपीठावरती मला सर्वांना संधी द्यायची आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षणाचे आद्य पुरस्कृत महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, शूरवीर एकलव्य, अखंड हिंदुस्थानाचे कवचकुंडल वंदनीय बाळासाहेब ठाकरे, तुम्हा आम्हा सर्वांच्या श्रद्धाशान आदरणीय तात्यासाहेब आरो पाटील यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन करून शिवसेनेचा महाविकास आघाडीचा एक नम्र शिपाई आपल्यासमोर विचार मांडण्यासाठी उभा आहे.
आजच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले जे आमचे गुरुवर्य, आता ते थोड्या वेळात आपल्या ज्यांच्या विचारांसाठी आपण सर्व बसलेले आहोत, आदरणीय बानगुडे पाटील साहेब, त्यांच्यासमोर विचार मंचावर उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे संपर्क प्रमुख आदरणीय सुनील पाटील साहेब, जिल्हा प्रमुख दीपक भाऊ राजपूत, उद्धव भाऊ, सर्वांचे नाव घ्यायची इच्छा आहे, पण 5 मिनिटं आहे. थोड्याच ओव्हरीमध्ये जास्त रन घ्यायचे असल्या कारणानं सन्माननीय व्यासपीठ व समोर उपस्थित बसलेल्या माझ्या बंधू भगिनी आणि बांधवांना, गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 105 आमदार असताना या महाराष्ट्राचं कप्तानपद त्यांना मिळालं नाही. म्हणून आपल्या डोक्यात एक आगोरी विचार आणून या महाराष्ट्रात खोकासूर आणि बकासुरांचं एक टोळी तयार झाली. खोकासूर म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही, जे 50 खोक्यांमध्ये एका ठिकाणी जाऊन सुरत मार्गे गुवाहाटी गेले ते खोकासूर. वो चले थे तवायफों के मेखाने बंद करने, वो चले थे तवायफों के मेखाने बंद करने, पण 50 खोखों की झनक सुनकर वही मुजरा कर बैठे. बकासूर, अरे ज्यांनी 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला, मोदीजींनी त्यांची दखल घेतली. आम्हाला वाटलं 3 दिवसात जेलमध्ये जातील, परंतु जेलमध्ये गेले नाही. त्यांना सुखरूप यांच्यात घेऊन आणि मस्त उपमुख्यमंत्री पद दिलं. बांधवांनो, या बकासूर आणि खोकासुरांचा एकच नारा, जेलपेक्षा भाजप बरा. भाजपात झाले आणि सर्व एकत्रितरित्या बांधवांनो यांना आलं. या सर्व फोडाफाडीमध्ये या महाराष्ट्राच्या जनतेला आवडलं नाही. त्या गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे मार्टिंगे मारत होते की 48 जागांपैकी आम्ही 45+ राहू, 46+ राहू. पर या महाराष्ट्राच्या जनतेने यांना धडा शिकवला. यांनी 45-46 तर काय नाही, गर्रगणी बीजेपी 9 आणि तो गद्दार 7 डायरेक्ट 16 यांना आणलं. बांधवांनो, मग यांना वाटलं आता आपले तर खेळ खराब झाला, आता करावं काय. मग मतांची लागली यांना कडकी, मग बहीण झाली यांची लाडकी. चाय से शुरू हुई सरकार गाय पर अटक गई, चाय से शुरू हुई सरकार गाय पर अटक गई. अरे बात तो 15 लाख की थी, 1500 में कैसे सिमट गई. हमारी जेबें निचोड़ निचोड़ कर कुछ देने की नौटंकी कर रहे हो, हमारी जेबें निचोड़ निचोड़ कर कुछ देने की नौटंकी कर रहे हो. 1500 के आड़ में गद्दारी छुपा रहे हो. भाई दादा भाऊ, भाई एकनाथ भाई, दादा अजित दादा आणि भाऊ देवा भाऊ. भाई दादा भाऊ, ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके. भाई दादा भाऊ, ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके. गद्दारी के लिए 50 खोके आणि मेरी लाडली बहीण 1500 में ओके. अरे मी माझ्या बहिणींना सांगतो, खुर्च्या हाल 1500 रुपये घ्या. यांनी काही यांचे बापाच्या प्रॉपर्टी ऐकून तुम्हाला पैसे दिलेले नाही. अरे आमचे नातेवाईक जे नोकऱ्या करतात ते टॅक्स भरतात, आपण जीएसटी भरतो. मला शेतकरी बांधव जीएसटी भरतो. या जीएसटी मधून आपल्याला पैसे मिळतात. बहिणींनो, खुशाल घ्या. आम्हाला तुम्हाला आता सांगण्यात येतं, आमचं राज्य निघालं तर तुम्हाला ही पगार बंद होऊन जाईल. आम्ही सुद्धा 2100 रुपये आपल्याला दरमहा देणार आहोत. आमचा वचननामा कालच प्रसिद्ध झालाय. मग 3000. आता मला सांगा, तुम्ही म्हणत झालं येतं नाव ठेवताय, तुम्ही कसं काय द्याल. अरे यांनी काय केलंय, याचा कुठला बजेट नाही, काही नाही, हे सर्व द्यायचं केलेलं आहे. आता बहिणींना 1500. आता त्यांनी काय केलं, एकीकडे त्या वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला, प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये. कोणी वृद्ध माणसाने यांच्याकडे पैसे मागितले तीर्थयात्रा करायला, प्रत्येक वृद्ध माणसाला 30,000 रुपये पुऱ्या खैराती वाटणं चालू आहे. आणि हे सर्व कशातून, या विकास कामांना कात्री लावायच्या आणि त्याच्यातून. बांधवांनो, हा बजेट असतो. बजेट तुम्हाला सर्वांना माहिती असतं. आम्ही बहिणींना जरूर 3000 रुपये देऊ, पण बजेटमध्ये तो विषय घेऊन त्या नावावर पैसे टाकून ते करू. बांधवांनो, असा अंदाज पटके दावशी नाही. उठलं का आता राज्य जाणायचं तर हे आण ते आण ते आण, इतके वैफल्यग्रस्त झाले की आता काय सांगायचं तुम्हाला. एकीकडे बहीण लाडकी झाली, अरे त्या भाचीचं काय,
तुम्ही टीव्ही उघडा, त्याच्यात तुम्हाला कुठे ना कुठे माझ्या भाचींवर कुठेतरी अन्याय होतो, बलात्कार होत आहेत, अत्याचार होत आहेत. हे देवा भाऊ या फोडाफडीमध्ये लागले आपले गृहमंत्री, पण कोणाला त्या गोष्टींची कदर नाही. इकडे भाचा रिकामा फिरतोय. अरे ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो. अरे इस देश का युवा बेरोजगार है, पहले उसकी निवालों की बात हो. हीच गोष्ट आपल्याला सांगते. आपल्याला काही झालं का हिंदू मुसलमान. अरे बाबा तू 5 वर्ष जेव्हा 4 वर्ष 4.5 निवडणूक येते तोपर्यंत उस्मान दादा तरफ का गोश्त मारने बहुत भारी थे बना, बिर्याणी तो इतनी अच्छी थी. आणि सही में आणि ते 6 महिने निवडणूक आली की नका रोग होऊन जातो मुसलमानांचा. अरे बाबा यांच्या स्वार्थासाठी हे काही करतील आणि कुठल्याही अफवा उडवतील. याच्या जाशात जाऊ नका. आता मी मुद्द्यांवर येतो. काल परवा आमदार साहेबांनी विकासावर बोलू, 3000 कोटीचा विकास. तिथे मग 3000 कोटी किती शून्य असतील जरा मी डोकं खाजत होतो की आमदाराला एका वर्षात 6 कोटी निधी असतो. 6 पंचे 30 वर 30ला शून्य कस काही घ्या सरा. तर मग तो विकास बी पाहिला. मग आम्ही पाहिलं भडगाव आणि पाचोऱ्यामध्ये बांधवांनो, ज्या ठिकाणी कोणी राहत नाही त्या ठिकाणचे ओपन पेज डायरेक्ट टकाटक. आणि आम्ही त्यांना म्हटलं की हा विकास आहे. अहो ते विकास जर तुम्ही पाहिला, त्या जाळीला जर असा हात लावला भाऊ तर ती जाळी निघून जाते. ते ओपन पेज साफ करायला जर JCB टाकला तर ते गट्ट्या असे वरी जातेच बड्या. आणि कुठे जर दरवाजाला हात लावला दरवाजा डायरेक्ट पडून जातो. तुम्हाला माहिती का चायनीज माल चले तो चांद तक नाही तो शाम तक. असा हा विकास आहे चायनीज विकास, की ज्या विकासाने म्हणजे चाललं तर खूप चालेल, नाही तर काहीच कामाचं नाही. आम्ही शेतकरी बांधवांनी ते कंपाऊंड मागितले नव्हते. आम्ही आमच्या शेतातले शिवरस्ते मागितले होते. आम्ही आमच्या शेतातला जो केळीचा माल काढण्यासाठी रस्ते जायला नाही ते रस्ते मागितले होते. यांनी असा कुठला विकास केला. आणि आता आमच्या ताईंवर ते मार्ग टीका करतात. ती बाई माणूस आहे काय करी आणि तरी मंत्रालयामध्ये काय समजी. अरे बाबा हो, महिलांची अवहेलना करू नका. अरे हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे शिवराय घडवणारी एक महिला होती माझी जाऊ. या इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारी एक महिला होती झाशीची राणी. आणि या भारताला 20-25 वर्ष सांभाळणारी एक महिला होती आदरणीय इंदिरा गांधी. आमच्या ताईचं नाव वैशाली जरूर असेल. वैशाली नाम सुनकर फ्लावर ना समजना, वैशाली नाम सुनकर फ्लावर ना समजना. फ्लावर नाही, हे फायर आहे फायर. नाद करायचा पण ताईचा नाही. बरं तुम्ही पाहत असाल सर्व गोष्टींना उरून पुरून निघते. ताईच्या बाबतीत सर्व काहीतरी. मला एक सांगायचंय, एक पोलीस हवालदार डायरेक्ट आमदार होऊन 3000 कोटीचा विकास करू शकतो. अरे माझी बहीण तर कृषी कन्या आहे, कृषी पदवीधर आहे. अरे आदरणीय तात्यासाहेब गेल्यानंतर या 6 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तिने निर्मल सीट सांभाळली. वैजुताईंचं टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करा. सारं ठरविलंय जनतेने, तुमच्या हक्काचे दिवस येतील, गरिबांचे दिवस येतील. 2024 ला आमदार वैशाली ताई होती, तात्यासाहेबांच्या आशीर्वाद. सर्वजणी घोषणा द्या, वैशुताई आगे बढ़ो. अरे कोण म्हणता येत नाही. चांद को गुरूर है कि उसके पास नूर है, चांद को गुरूर है कि उसके पास नूर है. अरे हम सबको भी गुरूर है, वैशुताई जैसा कोहिनूर हमारे पास है. बांधवांनो, वेळेत तुम्ही एवढी गर्दी पाहून मला माईक सोडूसं वाटत नाही, पण भाऊ बाजूला उभा आहे, उठा आवरा आवरा. म्हणून सर्वांना विनंती करतो
की ही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक आहे. या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा कोणी महिला आमदार होणार आहे आणि त्या इतिहासाचे आपण सर्व साक्षीदार सहभागी होणार आहोत. म्हणून येत्या 20 तारखेला आपण आपल्या मशाल समोरचं बटन दाबून आदरणीय ताईंना प्रचंड मताने निवडून द्या ही राष्ट्र अपेक्षा आपल्याकडून करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराज. धन्यवाद साहेब. यानंतर आदरणीय ओंकार बाबा नाईक यांना विनंती करतो की आपण खऱ्या अर्थाने 5 मिनिटांमध्ये आपलं मंतव्य व्यक्त करायचं आहे. मित्रो, येणाऱ्या 20 तारखेला महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं रणधुमाळी आहे आणि त्या निमित्ताने या पाचोऱ्या तालुक्यातील आमच्या तमाम कष्टकरी शेतकरी माता भगिनी, सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी काम करणाऱ्या आमच्या रणरागिनी वैशालीताई सूर्यवंशी मैदानात उतरले आहेत. त्यांची निशाणी आहे मशाल आणि त्या मशाल समोरचं बटन दाबून आम्हाला त्यांना निवडून आणायचं आहे. त्यासाठी मी विनंती करायला आलोय. सन्माननीय व्यासपीठ, मला 2च वोट द्यायचे दादा. मी आपला चौका चक्का महाराज आणि बडस, कारण बोली बोली बड़ी जायचे दादा मना गया, बोली बोली बड़ी जायचे मना गया, मना शेतकरी राजा राई क्या बोया. या छोटा गद्दार असले उन्ही नाही तुमने कधी दया. यातले कितला बी द्या तुम्ही गाया, कारण यातल्या सरी जायचे पुऱ्या गोया. 20 तारीख ना दिन तुम्ही बडा जण असा टोचा त्यातल्या सुया. 20 तारीख ना दिन बडा जण असा टोचा त्यातल्या सुया. 23 तारीख ना दिन उघडी जातील त्यातला डोया. म्हणून तुम्ही हिंमत हारू नका. आमच्या वैशाली ताई या रणरागिणी आहेत, आरो तात्यांचे कन्या आहेत. माझ्या शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी काम करायची धारणा त्यांच्या अंतकरणात है. क्योंकि आंधी तूफानों में ताश का कभी घर नहीं बनता, रोने से और लाचारी से बिगड़ा हुआ मुकद्दर नहीं बनता. सत्कर्म के लिए लोगों का दिल जीतने के लिए हौसला चाहिए. एक हार से कोई फकीर या एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. अरे काय माईक आहे, काय बात आहे. नाही ते बंद चालू होतो ना मध्ये. तर मित्रो, तुम्ही हिंमत हारू नका. मशाल हे काय हो मध्येच बंद होऊन जातोय. देखो भाई, समझ लेना मेरे भाइयों. आता गोरमाटी आहे काही गोरमाटी. मैं बंजारा हूं, मैं बंजारा लेके तारा घुमा भारत सारा. मेरे समाज और मेरे किसानों को जिसने नहीं दिया सहारा, उसी को हमने है अभी ललकारा. इसलिए तम सांभळो मारे गोर बंजारा भाई. घणो कष्ट छ तमारे नसीब भाई. रात दिन भाटा फोड़न, साटा काटन करो तो तुम मेहनत तेरी कमाई, तरी भी तुमने न चैनेरी नींद को नहीं आई. ये सरकार जिमा जिमा बढ़ा दिलो से महंगाई, तुम्हारे हमारे हिस्से में छाछ भी को नहीं आई. छोटा खागे मलाई, तुम जागो मारे गोर बंजारा भाई. म्हणून मित्र, तुम्ही जागृतपणे मतदान करायचं आहे. मी तमाम सर्व जाती धर्माच्या लोकांना विनंती करतो की संकल्पाची मशाल घेऊन हाती कपाळी लावा तुम्ही मातृभूमीची माती. किती भ्रष्ट झाली या अत्याचारी भ्रष्टाचारांची नीती. म्हणून जागृत व्हा माझ्या सर्व धर्माच्या जाती, सर्व जाती धर्माच्या लोकांनी संकल्प करायचा आहे आणि हातामध्ये मशाल घेऊन 20 तारखेला माझ्या वैशाली ताईंच्या निशाणी समोरचं बटन दाबून त्यांना भरघोस मताने निवडून द्यायचं आहे. कारण या म्हणे
बडा गावेस मजा जाई असा करण्यात म्हणे भाषण काय माहिती नाही यार बोलून बोलून सुकते माझी वाणी म्हणून थोडस द्या ते मला पाणी मित्रों या प्रत्येक गाव में या छोटा लबाड लांडगा या गद्दार असा करण्यात म्हणे भाषण 5 वर्ष तुमले फुकट देवा औषध म्हणे राशन पण बागे बागे करी राहणार तुम्हाला शोषण 20 तारीख ना दिन ये विधानसभा ना इलेक्शन या छोटा लबाड लांडगा या जर उन्हात यातनं असं करा तुम्ही बेसन यातले फोडलेले बी सापडायला नाही पाहिजे लोसन कर्जत मशालले मतदान म्हणून मशालाचं निशान माझ्या वैशालीताईला एकदा आमदार करा आणि मग माझ्या शेतकऱ्यांसाठी लढणारी माझी रणरागिणी तिथं तुमच्यासाठी लढणार आहे कारण या महाराष्ट्रामध्ये अत्याचार बलात्कार झाला या नतभ्रष्ट फडव्यांना यांनी माझ्या माता भगिनीला सुरक्षा दिली नाही त्यांना लाडकी बहीण आठवली अरे किशोरप्पा तू स्वतःच्या बहिणीला झाला नाही तू लाडक्या बहिणीला काय होशील इसलिए सुन लो किशोरप्पा और सत्ताधारियों सत्ता के नशे में चूर होकर तुमने बहुत कर ली मनमानी तुमने हमारी आम जनता मेरे किसानों की और मेरे बंजारों की बात नहीं मानी मगर आने वाले 20 तारीख के दिन देखना यही जनता जनार्दन ऐसा धोबी पछाड़ करेगी तो याद आ जाएगी तुम्हारी नानी माल रोकू नका हो तुम्ही बोलूगा अजून बोलूगा म्हणून मी तमाम ये अत्याचारी भ्रष्टाचारी ये गद्दार ये भाजपा वाले ये गिरेंगे जरूर ये ना गिरेंगे गोलियों के बौछार से ना तलवार की धार से ये गिरेंगे मेरे सताए हुए मतदार से इसलिए अरे हिंदू मुसलमान काय करतात बड़व्यांनो तुम्हाला लाजा वाटत नाही अरे हिंदू कहे हम बड़े मुसलमान कहे हम एक मूंग के 2 फाड़ है ना कोई ज्यादा ना कोई कम कितने भी लड़ाओ तुम आपस में रहोगे तुम हमेशा नाकाम क्योंकि एक भजत है अल्लाह को एक भजत है राम हर नदियां बहती है अलग अलग मगर आखिर में मिलती है एक ही सिंधु में सबका मालिक एक है एक ही खून मुस्लिम और हिंदू में इसलिए तमाम मेरे किसान मजदूर मेरे मुस्लिम हिंदू सब लोग संकल्प करो और 20 तारीख के दिन मेरी वैशाली तारीख के मशाल के सामने का बटन दबाकर उनको ज्यादा से ज्यादा वोट देकर चुना कर रहा हो ऐसा विनती करने में आया हूं बस करूंगा काय करायचं अजून बोलणार रे म्हणे काही हरकत नाही मित्रों पुनश्च मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो कि बोल सको तो मीठा बोलो कटु बोलना मत सीखो बता सको तो राह बताओ पथ भटकना मत सीखो जला सको तो दीप जलाओ किसी का दिल जलाना मत सीखो लगा सको तो बाग लगाओ आग लगाना मत सीखो अरे लेना चाहो तो ज्ञान लो किसी का फोकट का धन लेना मत सीखो देना चाहो तो दान दो किसी को दम देना मत सीखो और पीना चाहो तो गम पियो रम पीना मत सीखो रम पीना मत सीखो ये बड़वे ये लोचे लबाड लांडगे ये गद्दार तुम्हाला दारू देतील परंतु तुम्ही दारू पिऊ नका यांच्या फुलताप्यामध्ये जाऊ नका आणि सगळ्यांनी संकल्प करा महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची लाट आहे पूर्ण महाराष्ट्रभर मी फिरतोय आणि महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे आणि त्या
पुढच्या सत्तेमध्ये आमची वैशालीताई आमदार होऊन जाणार आहे. म्हणून पुनश्च तुम्हा सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो की त्यांच्या मशाल समोरचं बटन दाबून त्यांना भरघोस मताने निवडून द्या अशी विनंती करतो. आणि भूले ना कभी ऐसी को याद मुझे दे दो, भूले से ऐसे ही ओंकार आबा को कभी आवाज दे दो. सभी समाज के लिए हम भी कुछ करना चाहते हैं, इसी तरह मुझे प्यार और आशीर्वाद दे दो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान. धन्यवाद नाईक साहेब. आपल्या जोशपूर्ण शैलीमध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी अत्यंत अंतकरणापासून आपलं वक्तव्य केलेलं आहे. ही वसुंधरा रत्नाची खाण आहे. अनेक रत्न व्यासपीठावरती आहे, पण वेळेचा अभाव आहे. आदरणीय कांताताई मराठे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं. आणि यानंतर ॲडव्होकेट ललिताताई पाटील अमनेर यांना प्रार्थना करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. अहो तुम्हाला नमस्कार केलाय. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. आवाज नाही आला लाडक्या बहिणींकडून. जय महाराष्ट्र. महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा आमो बठ्ठा एक हाय म्हणा ना. सगळे एकत्र आहेत ना, जागेवर आहेत ना. रात्र वैऱ्याची आहे. महाविकास आघाडीचे विधानसभा 2024चे जी काही निवडणूक होऊ घातलेली आहे 20 तारखेला, त्याचा अधिकृत उमेदवार आपल्या सर्वांची लाडकी बहीण, त्यांच्या लाडकीसारखी नाही, ही हृदयातून लाडकी असलेली वैशालीताई सूर्यवंशी. त्यांची निशाणी काय आहे? मशाल. गेली का घराघरात मशाल? तुमच्या मनामध्ये आली का मशाल? कोणाच्या मनामध्ये अजून यायची राहिली आहे का? आली ना सगळ्यांच्या? व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व माझे सन्माननीय बंधू आणि भगिनी, माझ्या सोबत आलेली आमची लहान बहीण प्रियंका, आणि ज्यांच्या शब्दांनी ज्वाला पेटतात, मशाल पेटते, असे आता आमचे येणारे बंधू नितीन बानगुडेजी. थोड्याच वेळात त्यांचं आगमन होईल. पण सगळ्यात अगोदर महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आज तुम्ही इथे सगळे जमलेले आहात. निवडणुका येतात आणि जातात. प्रत्येक निवडणूक ही तिचं वेगळं आणि आगळं पण घेऊन येते. 6 महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली. तुम्ही लोकांनी मतदान केलं आणि त्याच्यानंतर 6 महिने होत नाही तेवढ्यात विधानसभा आली. विधानसभेसाठी मनाची तयारी झाली का तुमची? झालेली आहे. महाविकास आघाडीचा विचार आपण करणार आहोत की नाही? कारण मला भाषण करता येत नाही, मी तुमच्याशी बोलायला आलेली, भाषण बिषण नाही. त्याच्यामुळे मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं आहे की ज्या वेळेला ह्या राज्यामध्ये 400 पारचा नारा दिला गेला, आतापर्यंत मागच्या वेळेला आपण बघितलं की लोक काय म्हणत होते? मोदी सरकार म्हणत होते. या 6 महिन्यामध्ये कोणी म्हणतंय का? नाही. काय म्हणताय? एनडीएचं सरकार म्हणतायत. एनडीएचं सरकार म्हणताय, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स. आणि मग त्यावेळेला आता लक्षात घ्या की त्यावेळेला थोडीशी राहून गेली खुमखुमी. पुरं घरी बसवायला पाहिजे होतं, परंतु त्या 400 पारचा नारा पूर्ण न करण्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा वाटा आहे. आणि मला माहिती आहे या महाराष्ट्रामध्ये, मला वाटतं नितीन बानगुडेजींचं आगमन झालेलं आहे.
मला माहिती आहे या महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाहीये. मग त्या आघाडीच्या सरकारमध्ये आपला वाटा असेल का नाही? असेल का नाही? आपला उमेदवार पाठवणार का नाही? आपली हक्काची आमदारीनबाई पाठवणार का नाही? पाचोऱ्याचा इतिहास आणि भूगोल बदलणार का नाही? मग ह्या बदलण्यासाठी काय करायला लागेल? बटन दाबावं लागेल. कोणतं? 2 नंबर मशाल. ही मशाल तुमच्या मनामध्ये तुमच्या हृदयामध्ये तेवत ठेवली तर ह्या पाचोरा भडगावचा तुम्हाला विकास बघायला मिळेल. आता येताना अंमळनेरवरनं एक बोर्ड बघितलं. प्रियंका ताई, बोर्ड बघितलं. कसलं बोर्ड होतं ते लावलेलं? दिसतोय फरक? आप्पा परत. अरे तुम्हालाच फरक दिसायला लागला ना. आदरणीय बानगुडे साहेबांना नम्र प्रार्थना करतो की आपल्या शुभास्ते आणि आदरणीय ताईंच्या समवेत दीपक भाऊ, आदरणीय सुनील पाटील, आदरणीय सावंतजी साहेब, विष्णूजी भंगाळे मान्यवरांना नम्र प्रार्थना करतो की आपल्या शुभास्ते महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तथा सर्व महापुरुषांचं पूजन सोहळा आपल्या शुभास्ते संपन्न व्हावा ही नम्र विनंती. आपण सर्वांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. विषय नाही सार ठरविलय जनतेने. आता काहीच विषय नाही सार ठरविलय जनतेने. तुमच्या हक्काचे दिवस येतील, गरिबांचे दिवस येतील. 2024 ला आमदार वैशाली ताई. जय महाराष्ट्र. वेलकम. यानंतर पिंपळगाव हरेश्वर येथील ज्येष्ठ नागरिक आदरणीय भास्कर धनजी पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी विनंती करतो की आपण आजच्या ह्या जाहीर सभेचे प्रमुख मार्गदर्शक, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते, शिवसेनेचे उपनेते, महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते आदरणीय प्राध्यापक नितीनजी बाळगुर्जे साहेबांचा सत्कार आपण सर्वजण करूया. साहेबांना नम्र प्रार्थना करतो की आपण सत्कारासाठी साहेब आपण सत्कार स्वीकारावा ही नम्र विनंती. विषय नाही सार ठरविलय जनतेने. आता काहीच विषय नाही सार ठरविलय जनतेने. तुमच्या हक्काचे दिवस येतील. सर्वांनी प्रचंड टाळ्यांचा गजर करूया. साहेबांचा सत्कार होतोय. 2024 ला आमदार वैशाली ताई होती. तात्या साहेबांच्या आशीर्वादानं मोठ्या मताने निवडून येतील. 2024 ला आमदार वैशाली ताई होती. सर्वांना विनंती शांततेने आपापल्या जागेवरती बसून जायचं आहे. व्यासपीठावर मंडळींनी सगळ्यांनी आपापल्या जागेवर बसून घ्यायचं आहे. मी आत्ताच 2 मिनिटापूर्वी तुम्हाला सांगितलं की आपल्या कोणाच्याच मनामध्ये शंका नाहीये की महाविकास आघाडीचं सरकार राज्यात येणार नाही. राज्यामध्ये आपला वाटा पाहिजे असेल तर आपल्याला 20 तारखेला मशालचं 2 नंबरचं बटन दाबून आपल्या बहिणीला विधानसभेत पाठवायला लागणार आहे. तुम्हाला माहिती आहे या तालुक्यामध्ये अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने लढून राहिलेत. पण मला माहिती आहे की जरी आपण 2 नंबर म्हणजे व्ही फॉर विक्ट्रीचा 2 नंबर आहे आणि तिच्यामध्ये आपला विजय हा निश्चित आहे. अनेक जण जे आहेत ते अतिशय भरकटलेल्या अवस्थेमध्ये निवडणुका लढवत आहेत. रस्त्यावरचा बोर्ड जर का आपण नितीन बानगुडे जे आज बघितला तर त्यांनी म्हटलंय दिसतोय का फरक?
आणि म्हणले की किशोर आप्पा परत. अरे फरक दिसतोच आहे ना, मग परत कशाला येत आहे पुन्हा? झाले की 10 वर्ष. आणि म्हणून परतच्या ठिकाणी मला क्वेश्चन मार्क मारावा असं वाटतो. कुणी झेंडे बदललेले आहेत, कुणी दांडे बदललेले आहेत, कुणी बदलल्या झुली, कुणी गोंडे बदललेले आहेत, कुणी मालक बदललेला आहे, कुणी पालक बदललेला आहे. जो चालेल तो चालण्यासाठी कोणी चालक सुद्धा बदलला. नितीन भैया, जिकडे बघावं तिकडे सगळी अदला बदली. विधानसभेच्या निमित्ताने ज्यांनी त्यांनी साधली संधी. हे संधी साधू तुमच्या तालुक्यामध्ये बऱ्यापैकी आलेले आहेत. आणि 35 विधानसभा या उत्तर महाराष्ट्रामध्ये, सगळ्यात जास्त उत्तर महाराष्ट्रामध्ये बंडखोर उभे राहिलेले आहेत. त्याच्यामुळे बंडखोरांचा तर विचार नाहीच, परंतु ज्या गद्दारांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा अपमान केला, माननीय उद्धवजी साहेब मुख्यमंत्री पदावर असताना, मायबापासारखी पेंडेमिक सिच्युएशन मध्ये, कोविडची सिच्युएशन असताना मायबापासारखी आपली काळजी घेतली, त्या माणसाला वर्षावरनं परत निघताना आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं. प्रत्येक माणसाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. आणि ते अश्रू आपण बघत असताना एकच मनामध्ये होतं की पुन्हा एक दिवस असा येणार की त्या तख्तावर आम्ही उद्धवजींना मुख्यमंत्री म्हणून बघणार आहोत. आणि हे फक्त केव्हा बघू शकतो? ज्या वेळेला पाचोरा भडगाव मधून आपली बहीण, की जी पूर्वीपासून लाडकी आहे, जी आज पण लाडकी आहे, ती उद्या पण लाडकी राहणार आहे, अशी आपली आरोतात्यांची लेक, लाखात एक वैशाली ताई, हिला आपण विधानसभेत पाठवल्याशिवाय राहणार नाही. आपला वाटा जोपर्यंत आपण तिथे पोहोचवणार नाहीत तोपर्यंत उद्धवजी मुख्यमंत्री होणार नाहीत. आणि म्हणून सगळ्यांना विनंती करायला मी आज अंमळनेर प्रति पंढरपूर आहे, पिंपळगाव हरेश्वर सुद्धा प्रति पंढरपूर आहे. एक विठू माऊलीला दुसरी विठू माऊली भेटते आहे. हा संगम आहे. आणि म्हणून या संगमातून मी आज विनंती करायला आज आपल्या पुढे आली आहे. मला माहिती आहे की आपल्याला सगळ्यांना नितीन दादाला ऐकायचं आहे. नितीन दादाचं ऐकणं म्हणजे हृदयामध्ये खऱ्या अर्थाने चरे पडणारी गोष्ट असते. आणि म्हणून आम्ही त्यांना बऱ्याच वर्षापासून ऐकतोय. नितीन दादा, तुम्हाला ऐकण्यासाठी हा जनसमुदाय आतुर आहे. आपण आलात, पुन्हा आपल्याला जळगावला जयश्रीताईची पण सभा घ्यायची आहे. पण आज माझ्या सगळ्या भावांना, ज्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय, त्यांना मी एवढीच विनंती करते की या विधानसभेमध्ये 2024 मध्ये वैशालीताई आमदार म्हणून गेली पाहिजे. एवढाच आजचा संकल्प आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई साहेब. आणि यानंतर पाचोरा विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार, आमच्या सर्वांच्या लाडक्या ताई आदरणीय वैशालीताई पाटील यांना नम्र विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, वीर एकलव्य भगवान, संत सेवालाल महाराज, शेतकऱ्यांचे कैवारी श्रद्धेय तात्यासाहेब, या सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करते. आणि आजच्या या मंचावर ज्यांची उपस्थिती आम्हाला लाभली आहे अशी शिवसेनेची मुलुक मैदान तोफ, म्हणजे खरी खुरी मुलुक मैदान तोफ म्हणजे आमचे आदरणीय नितीनजी बानगुडे पाटील साहेब यांच्यासाठी आपण एकदा जोरात टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ द्या. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि महाविकास आघाडी व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आणि या मतदारसंघातील सर्व माता भगिनी आणि बांधवांनो, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 2.5-3 वर्षापासून आदरणीय उद्धव साहेब असतील, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, यांचा न्यायासाठी खूप मोठा संघर्ष चालू आहे. मागील 2 वर्षापासून त्यांनी सत्यासाठी, धर्मासाठीचा लढा चालू आहे. धर्म अधर्म आणि सत्य असत्याची लढाई ते लढता आहेत. लोकशाहीचा खून होत असून आमची न्याय देवता
स्तब्ध झालेली आहे. आमचा पक्ष चोरला, आमचं चिन्ह चोरलं, तरी आम्हाला न्याय मिळाला नाही. अन्याय, अत्याचार, अनितीचा जो काही अतिरेक झालेला आहे तो आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलेला आहे. म्हणून आपल्याला या गद्दारांना आता धडा शिकवल्याशिवाय पर्याय नाहीये. बांधवांनो, तुम्हाला माहिती आहे की या मतदारसंघामध्ये विकासाच्या नावाखाली कशी लूटमार चालली आहे. कमिशन, टक्केवारी याच्या नावाखाली मतदारसंघ भरडला जातोय. गुंडागर्दी, दहशतवाद याच्याने जनता त्रस्त झालेली आहे. विकासाच्या नावाखाली मतदारसंघाचा चेहरा भकास झालेला आहे. आणि हा गद्दारीचा कलंक या मतदारसंघाला लागलाय. मागच्या पंचवार्षिकला अमोल शिंदे सुद्धा होते या निवडणुकीमध्ये. ते भाजपकडून उभे होते. तुम्ही मला सांगा, आपण त्यांना भरभरून प्रेम केलंय पिंपळगाव मधून, पण तुम्ही मला सांगा मागच्या 3 वर्षामध्ये अमोल शिंदे यांनी सत्तेमध्ये असताना सुद्धा या आमच्या शेतकऱ्यांसाठी एकदा तरी रस्त्यावर उतरलेले तुम्ही बघितलंय का? फक्त एक उदाहरण द्या. एकदाही ते रस्त्यावर उतरले नाही. आणि आता सगळे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये, म्हणजे निवडणूक जवळ आली, निवडणुकीच्या तोंडावर सगळे ऍक्टिव्ह झालेले आहेत. इतक्या दिवसापासून तुम्हाला खरोखर लढायचं होतं किंवा तुम्हाला जनतेची सेवा करायची होती, मग इतक्या दिवसापासून तुम्ही ऍक्टिव्ह का नव्हतात? सगळे उमेदवार बिळात घुसून बसले होते आणि निवडणुकीच्या तोंडावर महिना 2 महिना आधी ऍक्टिव्ह होतात. हे आपण सगळ्यांनी चित्र बघितलं पाहिजे. आमच्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही त्यासाठी कधी रस्त्यावर आले नाही. पीक विम्याचा प्रश्न असेल तेव्हा कधी रस्त्यावर आले नाही, कधी रास्ता रोको केलं नाही, कधी धरणे आंदोलन केलं नाही. मागे काय केलं ते माहित नाही, पण तुम्ही 5 वर्षानंतर पूर्ण तुम्ही मतदारसंघात डिटॅच होऊन गेले आणि आता तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर ऍक्टिव्ह होतात. हे सगळं जनतेच्या लक्षात येतंय. बांधवांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तात्यासाहेब 1999 ते 2008 त्यांचा जो आमदारकीचा कार्यकाळ होता, त्यांनी त्यांच्या काळामध्ये या पिंपळगावसाठी सगळ्यात पहिल्यांदा 33 केवीचे वीज केंद्र तात्यांनी मंजूर केलं. हे आपल्या सगळ्यांना मान्य आहे ना? तात्यांनी पहिल्यांदा ते वीज केंद्र इथे मंजूर केलं. त्यानंतर आत्ता सुद्धा आपण बघू शकतो, जे काही गोविंद महाराजांचं मंदिर आहे त्या मंदिराजवळचा जो पूल आहे तो तात्यासाहेबांनी त्या काळात बनवलेला आहे. त्या पुलाची गुणवत्ता इतकी चांगली होती की इतक्या वर्षानंतर सुद्धा त्या पूलची अवस्था अतिशय उत्कृष्ट आहे. पण कंपॅरिझन मध्ये जर का तुम्ही बाकीचे पूल बघाल तर त्या बाकीच्या पुलांची पण अवस्था तुम्ही बघून घ्या. आणि या पिंपळगाव शहरामध्ये येतानाचे जेवढेही रस्ते असतील, बाहेरून शहरात येणारे किंवा गावातले रस्ते असतील, ते रस्त्यांची अवस्था आज किती बिकट झालेली आहे हे सगळं आपण बघून घ्यावं. आणि ह्या सगळं मतदान करताना आपण या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. ते खूप गरजेचं आहे. आम्ही शेतकरी संवाद यात्रेच्या माध्यमातून जेव्हा आम्ही फिरलो पूर्ण मतदारसंघ, तेव्हा काय विकास झाला आहे मतदारसंघाचा हा आम्ही चांगल्या पद्धतीने बघितलेला आहे. बांधवांनो, या मतदारसंघाची लेक म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनम्रपणे वचन देते, कारण की मी दुसऱ्यावर टीका करत बसण्यापेक्षा मी काय करणार आहे हे देखील मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं पाहिजे. म्हणून मी काही गोष्टी आपल्याला सांगणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे मी या मतदारसंघातील लेक आहे आणि मी आपली लेक किंवा आपली बहीण या नात्याने मी आपण जो काही माझ्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासाला मी कदापि तडा जाऊ देणार नाही, हा मी तुम्हाला सगळ्यांना वचन देते. या मतदारसंघामध्ये भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त सर्वांगीण विकासाचा संकल्प मी पूर्ण करणार आहे, त्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. दुसरं महत्त्वाचं, मी कृषी पदवीधर आहे आणि शेती आणि शेतकऱ्याच्या काय समस्या आहेत ह्या मला चांगल्या माहिती आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या म्हणजे त्या वीज असेल, सिंचन असेल
किंवा शेतकऱ्याला जो मिळत नसलेला हमीभाव आहे, या सगळ्या प्रमुख प्रश्नांवर मी शासन दरबारी आवाज उठवून मी माझ्या शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेल. पिंपळगाव हे आमचं मोसंबीसाठीचं हब आहे. पिंपळगाव म्हणजे मला वाटतं जळगाव जिल्ह्यातून 1 नंबर पिंपळगावचा लागतो. तर या मोसंबीसाठी कोल्ड स्टोरेज इथे उपलब्ध झालं पाहिजे आणि जे काही प्रक्रिया उद्योग असतो मोसंबीवर, तसा प्रक्रिया उद्योग आणण्याचा माझा संकल्प आहे, जेणेकरून या मतदारसंघात महिला असतील किंवा तरुण असतील यांना हाताला काम मिळालं पाहिजे. त्यासाठी मी हा उपक्रम माझ्या हातात घेणार आहे. बांधवांना, आपल्या इथे धाळके गावातलं जे काही धरणाची अवस्था झालेली आहे किंवा ते काही जे काही नादुरुस्त आहे, त्या धरणाची दुरुस्ती आणि पाटचरीची दुरुस्ती करण्याचं काम माझ्या लक्षात आहे आणि मी माझ्या वचननाम्यामध्ये नोंद करून ठेवलेली आहे. मी निवडून आल्यानंतर तुमची सर्व अतिक्रमणे किंवा अतिक्रमण आहेत ते नियमित करण्याचं मी आपल्या सगळ्यांना वचन देते. आज 75 वर्ष झाले आपल्याला स्वातंत्र्य मिळून. माणसाच्या मूलभूत गरजा असतात, पिण्याचं पाणी आणि शौचालय. बांधवांनो, आज पिंपळगाव हरेश्वरमध्ये पिण्याचं शुद्ध पाणी मिळू शकत नाही, त्याची स्वतंत्र यंत्रणा इथं नाही. तर इथे स्वच्छ पाणी मिळण्यासाठीचं मी काम हाती घेईल. आणि शौचालय, आज महिलांचे, मी ज्यावेळी शेतकरी संवाद यात्रेच्या माध्यमातून फिरली त्यावेळी अनेक महिलांनी सांगितलं की ताई, आम्हाला इथे शौचालय नाही. आणि मी एक महिला असल्यामुळे महिला पटकन माझ्याकडे येऊन सहज बोलू शकतात आणि त्यांनी मला त्यांची अडचण सांगितली, तर त्या सुद्धा गोष्टी मी प्राधान्याने करणार आहे. बांधवांनो, मी जास्त बोलणार नाही कारण साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे, पण मी जाता जाता आपल्याला एक सांगेल. रात्री वैराची आहे, 8 ते 10 दिवस राहिलेत. आपण गाफील राहू नका, कोणाच्याही भूलथापांना प्रलोभनांना बळी पडू नका. तुम्हाला काहीही सांगतील, कुठल्याही अफवा उडवतील, परंतु आपण त्या अफवांवर विश्वास ठेवू नका. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या मतदारसंघामध्ये 60-40चा फॉर्म्युला आहे, माहिती आहे की नाही? तो 60-40चा फॉर्म्युला आहे. पडद्यामागची सेटलमेंट होते. त्यामुळे लोक हे एकमेकावर फक्त बाहेर आरोप करतात, परंतु आतून एकच असतात. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. काही लोक जाती धर्माचे एकमेकांमध्ये, सगळे लोक गुण्यागोविंदाने वागत असतात, परंतु काही लोक जातीचा तेढ निर्माण करण्याचं काम या मतदारसंघात करत आहेत. परंतु आपण त्यांना थारा देऊ नये, कारण की हे फक्त आपल्याला भांडण करायला लावतात आणि त्यांचं काम चालवून घेण्यासाठी ते काहीही अफवा पसरवत असतात. म्हणून आपण सगळ्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये. बांधवांनो, या मतदारसंघामध्ये उद्धव साहेबांनी व महाविकास आघाडीने मला एक महिला म्हणून माझा जो काही सन्मान केला आहे आणि मला या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे, तो खरं तर एक नारी शक्तीचा सन्मान आहे असं मला वाटतं. आणि या मतदारसंघाची लेक म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की विधानसभेमध्ये जाण्यासाठीचा एक नवीन इतिहास आपण घडवून नारी शक्तीचा सन्मान करावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते. आपली निशाणी आहे मशाल, 2 नंबरचं बटन आहे, वरून 2 नंबरचं बटन. तुम्हाला काही भूलथापा मिळतील. शेवटच्या दिवशी तुम्हाला असंही सांगितलं जाईल वैशाली सूर्यवंशी यांनी ह्या बहिणीने भावाला सपोर्ट केला, असं पण सांगितलं जाईल. ती वैशाली सूर्यवंशी डुप्लिकेट असू शकते, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओरिजिनल वैशाली सूर्यवंशी कधीही सपोर्ट करणार नाही, हे लक्षात ठेवा. शेवटच्या दिवशी घात होऊ शकतो, ही गोष्ट आपण विसरू नका, ही मी आपल्या सगळ्यांना विनंती करते. आणि आज माननीय बानगुडे पाटील साहेब आलेत, आपण उपस्थिती दिली, त्यांची ऊर्जा आपल्याला घ्यायची आहे. त्यामुळे मी जास्त बोलणार नाही, पण आपल्या सगळ्यांच्या वतीने मी साहेबांचे धन्यवाद मानते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई साहेब.
यानंतर आजच्या ह्या जाहीर सभेचे प्रमुख मार्गदर्शक, तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके नेते, महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते सन्माननीय नितीनजी बानगुडे साहेबांना नम्र प्रार्थना करतो की आपण या विराट सभेला संबोधित करावं. आदरणीय विस्फोते अण्णा यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. बंद कर. महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या या प्रचार सभेसाठी आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, सन्माननीय राहुलजी गांधी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मंचावर उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी आणि वैशालीताई सूर्यवंशी यांना विजयी करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व, खरं तर इथं आल्यावर मला पहिल्यांदा वाटलं ही प्रचाराची सभा आहे का 23 तारखेच्या विजयाच्या गुलालाची सभा आहे. रस्त्याने येता येता बोर्ड दिसतोय का फरक? मी 2019 साली सुद्धा आलो होतो, मला तर काही फरक दिसला नाही. कारण तासाभरात पोचणारा मी जवळपास 1.5 तास झाले तरी इथं पोचेना. परमेश्वराकडे जाणारा मार्ग खडतर असतो मला माहिती होतं, पण पिंपळगावला येणारा मार्ग सुद्धा इतका खडतर असतो हे पहिल्यांदा कळलं. त्यामुळे मला प्रश्न असा पडलाय की 10 वर्ष ज्यांनी आमदारकी भोगली ते ह्या निवडणुकीमध्ये तुमच्या पुढे येऊन नेमकं काय सांगत असतील. यंदा ताई त्यांनी जाहीरनामा काढलाच नसेल, कारण 10 वर्ष सगळंच करून झालं असेल. आणि जर जाहीरनामा वगैरे काही काढला असेल तर तुम्ही 10 वर्ष केलं काय हा प्रश्न जनताच त्यांना विचारेल. एक सद्ग्रस्त होते, रोज सकाळी कामावर जायचे,
दुपारी जेवायची सुट्टी झाली की सगळ्यांबरोबर जेवायला बसायचे. एके दिवशी जेवायला बसले, डबा उघडला. डबा उघडून बघितला, डब्यात खिचडी. म्हणले धत तरी की खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही, पण खाल्ली निमूट करतो काय. दुसऱ्या दिवशी परत कामावर गेले, परत दुपारची सुट्टी झाली, परत डबा उघडला. डबा उघडून बघितला, डब्यात परत खिचडी. अरे काय कटकट आहे राव, रोज खिचडी खिचडी, पण खाल्ली निमूटपणे. तिसऱ्या दिवशी परत कामावर गेले, दुपारी सगळ्यांवर जेवायला बसले, परत डबा उघडला. डबा उघडून बघितला, डब्यात परत खिचडी. अरे काय कटकट आहे राव, वैताग आलाय नुसता, रोज खिचडी खिचडी खिचडी. त्याची तनतन शेजाऱ्यानं ऐकली आणि शेजारी म्हटला, हिथं बोलून काय उपयोग आहे का, त्यापेक्षा घरी जाऊन बायकोला सांग, बाई ग मला खिचडी आवडत नाही, दुसरं काहीतरी बनवून दे, हिथं बोलून काय उपयोग. तसा तो म्हणला, हे बघ माझं अजून लग्न झालं नाही, त्यामुळं मला बायको नाही, त्यामुळं माझा स्वयंपाक मीच बनवतो आणि मला खिचडी शिवाय दुसरं काही बनवता येत नाही. म्हणजे खिचडी केली कुणी, यानीच. आणि वरनं खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही. अरे केली कुणी, भडगाव पाचोरा विधानसभाच्या विकास कामांची खिचडी केली कुणी. आता या निवडणुकीत तेच येतील. खिचडी आम्हाला अजिबात आवडत नाही, अरे केली कुणी. तुम्हाला आता खिचडी हवीये का प्रगतीचं शिवभोजन हवंय, हे आता तुम्ही ठरवायचं आहे. 2019ला मी इथं आलो होतो. वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या कडवट शिवसैनिकासाठी आलो होतो. आरो तात्यांचा संपन्न वारसा पुढे नेणाऱ्या उमेदवारासाठी इथं आलो होतो. पण दुर्दैव, विचारांशी गद्दारी होईल असं वाटलं नव्हतं. आरो तात्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जायला वैशालीताई उभा राहिल्या. वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा समर्थ वारसा पुढे न्यायला वैशालीताई उभा राहिल्या. पडत्या काळात पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे वैशालीताई उभा राहिल्या. त्या वैशालीताईंना निवडून देणं हे आपल्या सगळ्यांचं पहिलं कर्तव्य आहे. मला प्रश्न पडतो, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी पहिला निर्णय घेतला स्वराज्याची राजधानी असलेल्या शिवछत्रपतींच्या रायगडला संवर्धनाचा निधी देण्याचा. आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहिला निर्णय घेतला तो 2 लाखापर्यंत विनाशर्त शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करून त्यांचा 7-12 कोरा करण्याचा. त्याच वेळी त्यांनी घोषणा केली, जे नियमित कर्ज भरतायत त्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान दिलं जाईल. 2.5 वर्ष हे सरकार सत्तेवर आहे. उद्धवजी ठाकरेंनी घोषित केलेले 50,000 रुपये अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, पीक विमा वेळेवर मिळत होता. यांनी फक्त पीक विम्याचे ढोल वाजवले. 1 रुपयात पीक विमा शेतकऱ्यांच्या वाट्याला आला. परवा एक शेतकरी जिल्हा पोलीस प्रमुखाकडे गेला, म्हटला मला पीक विम्याचे पैसे मिळालेत, पण ते घरी नेण्यासाठी पोलीस संरक्षण पाहिजे. एसपीने विचारला असं किती मिळालाय, तो म्हटला 27 रुपये. चेष्टा करता शेतकऱ्यांची तुम्ही. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, नैसर्गिक आपत्ती आल्या, एनडीआरएफचे निकष बाजूला सारून उद्धवजींनी शेतकऱ्यांना भरघोस मदत केली. आता या 2.5 वर्षात इतक्या नैसर्गिक आपत्ती आल्या, शेतकऱ्याला मदत झाली. 2.5 वर्षात 20,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. महाराष्ट्रात रोज 7 शेतकरी आत्महत्या करतायत. परवा यवतमाळच्या शेतकऱ्यानं तोंडात विद्युत तार धरून आत्महत्या केली. काय वाट्याला आलाय शेतकऱ्यांच्या? जो जगाचा पोशिंदा तोच जगू शकत नाही, राज्य कुणासाठी आणि कशासाठी? काय परिस्थिती आज? 2014 साली सोयाबीनचा दर होता 7,000 रुपये. आज सोयाबीनचा दर आहे 4,200. 1,38,000 कोटीचं सोया तेल आयात केलं गेलं आणि त्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा दर पाडला गेला. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, कपाशीला दर होता 11,000 रुपये. आज कपाशीचा दर आहे 6,400. 22 लाख टन कपाशी आयात केली आणि इथला कपाशी उत्पादक शेतकरी मारला गेला. तुरीची तीच अवस्था आहे. हे राज्य कुणाचं आहे? शेतकऱ्यांचं का शेतकऱ्यांच्या विरोधकांचं? इथला शेतकरी काबाड कष्ट करून सोन्यासारखं पीक आणत असताना
या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे त्याला भाव मिळत नाही, ही त्याची सगळ्यात मोठी अडचण झाली, सगळ्यात मोठी. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, सोयाबीनला सुद्धा 11,000 रुपये दर होता. उद्धवजींचं राज्य हे शेतकऱ्यांचं राज्य होतं. 2008 साली उद्धवजींनी महाराष्ट्रात झंझावात निर्माण केला शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी. शरदचंद्रजी पवार त्यावेळी कृषी मंत्री होते, मनमोहन सिंग पंतप्रधान होते. 70,000 कोटींची शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. टाहो फोडतायत शेतकरी, पण या सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. 3.5 लाख कोटीचं उद्योगपतींचं कर्ज माफ केलं, पण शेतकऱ्यांचं नाही. हे शेतकऱ्यांचं नाही, हे उद्योगपतींचं सरकार आहे. जगणं महाग करून टाकलं यांनी. 2014 साली कापूस वेचणीचा दर किलोला 3 रुपये होता. आज 2024 साली कापूस वेचणीचा किलोचा दर 10 रुपये झालाय. 13 रुपये वाढतोच आहे. 2014 साली हिरो होंडा 55,000 ला यायची, त्यात 60 रुपये लिटरचं पेट्रोल शेतकरी टाकायचा आणि हितनं पाचोरा गाठायचा. आता हिरो होंडा 1,10,000 ला आणि पेट्रोल 110 रुपयाला. ते म्हणते राहू दे, कशाला जायचं. 2014 साली बैलाची किंमत 15,000 रुपये होती, आता बैलाची किंमत झाली 55,000 रुपये. शेतकरी घरात सिलेंडर 400 रुपयाला आणत होता, आता तो सिलेंडर 1,1100 रुपयाला गेला. अरे बाकी सगळ्या गोष्टींचे भाव वाढले, पण शेतकऱ्याच्या पिकाचा भाव मात्र वाढला नाही. का? कुणासाठी राज्य आहे? कधीतरी या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आम्ही. याने नुसत्या घोषणा केल्या, नुसत्या घोषणा. मला काही काही लोक सांगत होते पिण्याचं पाणी शुद्ध मिळत नाही. तर काय झालं त्यांच्या योजनाचं? हर घर नल, हर घर जल, जलकुंभ योजना, अमृता योजना. 3,500 कोटी, 5,000 कोटी, 6,000 कोटी. अरे पिण्याच्या पाण्यासाठी एवढा निधीला गेला कुठं? पाण्यात गेला का खाण्यात गेला? ताई, परवा एका वृत्तपत्रात 2019 ला हे जे उमेदवार उभा राहिले होते त्यांच्या संपत्तीचं विवरण आलंय. त्यापैकी काही या मिंदे सरकारमध्ये मंत्री झाले, गद्दारांची पण नोंद त्यात आहे. 2024 ला त्यांच्या संपत्तीचं विवरण आलंय. किती संपत्ती वाढली मंत्र्यांची माहिती आहे? जी संपत्ती 2019 ला 5 कोटी होती तो 55 कोटीवर गेलाय. जो 10 कोटी होता तो 25 कोटीवर गेला, जो 20 कोटीवर होता तो 60 कोटीवर गेला. या 2.5 वर्षामध्ये मंत्र्यांची संपत्ती वाढली. सर्वसामान्य माणसाचं काय? त्याच्या वाट्याला 1,500 रुपये. लाडकी बहीण योजना, अहो या योजनेची जाहिरातच इतकी केली, इव्हेंट एवढा मोठा केला की त्या जाहिरातीचे पैसे वाचवले असते तर लाडक्या बहिणींना 3,000 रुपये देता आले असते. जे आता महाविकास आघाडीने ठरवलंय, महालक्ष्मी योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला 3,000 रुपये. मी येता येता सगळ्या यष्ट्या बघत होतो, त्या यष्टीवर सुद्धा नुसत्या जाहिरातीच, कोट्यावधीच्या जाहिराती. अहो त्या जाहिरातीचे पैसे जरी वाचवले असते तर आमच्या पिंपळगावचं एसटी स्टँड विमानतळासारखं झालं असतं. जाहिरातीचे पैसे वाचवले असते तर प्रवाशांच्या वाट्याला गळक्या एसट्या आल्या नसत्या. पण तुम्हाला देण्यात नाही, दाखवण्यात रस आहे. सगळ्यात मोठी अडचण आहे ती ही, सगळ्यात मोठी. काय अवस्था आहे आमच्या तरुण पोरांची? नोकऱ्या आहेत. कोरोना कालखंडामध्ये उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते. हॉस्पिटलची कमतरता, आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता, डॉक्टरांची कमतरता, ऑक्सिजनची कमतरता. पण एवढं असूनही उद्धवजींनी महाराष्ट्र सुखरूप आणि सुरक्षित ठेवला. कोरोनाच्या संकटामध्ये त्यांनी महाराष्ट्र वाचवला. परवा सांगलीचा स्वच्छता कर्मचारी मला सांगत होता, महाराष्ट्र खरंच भाग्यवान आहे, कारण महाराष्ट्राला योग्य वेळी उद्धवजी ठाकरेंसारखं नेतृत्व मिळालं. कोरोना कालखंडामध्ये जर उद्धवजी मुख्यमंत्री नसते तर महाराष्ट्राच्या रस्त्यावर माणसं मरून पडलेली तुम्हाला दिसली असती. देशात 5 वेळा सर्वेक्षण झाली त्यावेळी, आणि देशातील पहिल्या 5 सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून उद्धवजींचा गौरव झाला. उद्धवजींच्या काळात परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली.
उद्योगधंदे इथं वाढले, बेरोजगारीत घट झाली, महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही असं सांगत उद्योगजींनी महाराष्ट्र प्रगती पथावर नेला. मग शिवसेना फोडली का? 40 गद्दार सुरत गुवाहाटीला का गेले? सगळं उत्तम चालू होतं, मग शिवसेना फोडायचं कारण यांना महाराष्ट्र लुटायचा होता. जोपर्यंत उद्धवजी आहेत तोपर्यंत ते शक्य नाही, त्यांना कळालं होतं. जोपर्यंत इथं शिवसेना आहे तोपर्यंत महाराष्ट्राच्या गर्दनीला तुम्ही नख लावणार नाही याची खात्री होती, म्हणून शिवसेना फोडली. महाराष्ट्र अजून ती रात्र विसरला नाही ज्या दिवशी उद्धवजी ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला आणि ते मातोश्रीकडे निघाले. अवघ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी होतं, सगळा महाराष्ट्र हळहळत होता. आणि त्यावेळी हे 40 गद्दार टेबलावर उभा राहून नाचत होते. अरे उद्धवजी मुख्यमंत्री पदावरनं उतरले म्हणून तुम्ही नाचत होता का? महाराष्ट्र लुटण्यासाठी यांना उघडा करून दिला म्हणून तुम्ही नाचत होता? गद्दारी शिवसेनेशी नाही, गद्दारी महाराष्ट्राशी झाली आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला गेला नाही, एकही. आणि उद्धवजी मुख्यमंत्री पदावरनं उतरले, एक एक उद्योग गुजरातला निघाला. मुंबईचा IFC सेंटर गुजरातला, वेदांता फॉक्सकॉन गुजरातला, गेल प्रकल्प गुजरातला, सेफ्रॉन प्रकल्प गुजरातला, टाटा एअरबसचा प्रकल्प जो महाराष्ट्रात होणार होता, परवा पंतप्रधानांनी वडोदऱ्यामध्ये त्याचं उद्घाटन केलं. आमच्या नाकावर टिचून लाखो तरुणांच्या नोकऱ्या त्यांनी पळवल्या. आमच्या पोरांची अवस्था काय आज? गुजरातच्या वाट्याला रांगोळी आणि महाराष्ट्राच्या वाट्याला राख. यासाठी तुम्हाला उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री नको होते? परवा पोलीस भरती निघाली, जागा 6000, अर्ज आले 7 लाख. 3 विभागाच्या शासकीय भरत्या निघाल्या, जागा होत्या 23,000, अर्ज आले 35 लाख. अहो स्वच्छता कामगारच्या मुलाखती द्यायला ज्यावेळी इंजिनियर पोरग जात, वाईट वाटतो. काय अवस्था आहे ताई? गेल्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रातले 6,317 लघु उद्योग सुद्धा बंद झाले. सगळं पळवायचं आहे, सगळं लुटायचं येणार. आणि आता हे सांगतायत महायुती सरकार महाराष्ट्र व्हिजन 100 म्हणजे उरलं सुरलं घेऊन जाणार परत गुजरातला. अहो परवा एका चौकात एक तरुण भयानक संतापलेला, मोठमोठ्यानं ओरडत होता, हे सरकार बिनकामाचं आहे, या सरकारनं बेरोजगारी वाढवली, या सरकारनं आमच्या उद्योगधंदे पळवले, बघता बघता गर्दी जमली. ह्याचं तवातावानं बोलणं चालूच होतं. तेवढ्यात पोलीस आले, ह्याला उचललं आणि पोलीस स्टेशनला नेलं. पोलीस स्टेशनला नेल्यावर या तरुणानं विचारलं, मला इथं का आणलंय? ते इन्स्पेक्टर म्हणले, तू सरकारच्या विरोधात बोलतोयस म्हणून तुला इथं आणलंय. तो म्हटला, मी आपल्या सरकारच्या नाही, पाकिस्तान सरकारच्या विरोधात बोलत होतो. तसा तो इन्स्पेक्टर म्हटला, तू काय आम्हाला येडा समजतो का? आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार बिनकामाचं आहे ते? आम्हाला माहित नाही का कुणी बेरोजगारी वाढवली ते? आम्हाला माहित नाही कुणी महागाई वाढवली ते? सगळ्यांना माहिती आहे. ये पब्लिक है, सब जानती है. ही जनता 20 तारखेची वाटच पाहतीये. 2 नंबरचं बटन दाबायचं आणि भडगाव पाचोऱ्यातले 2 नंबरचे धंदे बंद करून टाकायचे. काय अवस्था आहे इथली? शेतकऱ्यांना हमी भाव नाही, शेती करून काय मिळत नाही तर पोरं शिकवावी. तर या मिंदे सरकारनं 62,000 शाळा खाजगी कंपन्यांना दिल्या. पटसंख्या कमी आहे म्हणून आमच्या शाळा बंद करून टाकल्या. 14,713 शाळा बंद झाल्या. ललिताताई, पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींची संख्या होती 1,03,00,000. त्यापैकी 12वीत किती पोचल्या माहिती आहे? फक्त 20 लाख. शिक्षण प्रवाहातनं बाहेर किती फेकल्या मुली? 83 लाख.
अहो या 83 लाख मुली शिकल्या असत्या, त्यांच्या पायावर उभा राहिल्या असत्या, तरी स्वतःच्या हिमतीवर त्यांनीच 50,000 रुपये पगार कमावला असता. तुमच्या 1500 टिकल्याची गरज नव्हती. पण यांनी शिक्षण बंद केलं, शाळा बंद केल्या. या मुली शिक्षण प्रवाहात कशा जातील याच्यावर अभ्यास समिती नेमल्यापेक्षा यांनी अभ्यास समिती कशावर नेमली माहिती आहे? महाराष्ट्रातल्या बियर विक्रीत घट झाली आहे. महाराष्ट्रातली बियर विक्री कशी वाढवावी यासाठी या सरकारनं अभ्यास समिती नेमली आहे. तुम्हाला शिक्षित महाराष्ट्र हवाय का झुमता महाराष्ट्र हवाय? कुठे घेऊन चाललाय महाराष्ट्र आमचा तुम्ही? काय अवस्था इथल्या पोरांची? कधीतरी या सगळ्या गोष्टींचा आम्ही शांतपणे विचार केला पाहिजे. सामाजिक वातावरण बिघडून टाकलं यांनी सगळं. आता ते चाललंय बटेंगे तो कटेंगे. अरे हा महाराष्ट्र आहे. हातातला रुमना बाजूला टाकून दिल्लीच्या तख्ताला धडका देणारा महाराष्ट्र. चिनाबच्या पल्यावर जाऊन अब्दालीच्या नांग्यात ठेचणारा महाराष्ट्र. बचेंगे तो और भी लढेंगे म्हणा तू तरे थैमान घालणारा महाराष्ट्र. मरहट्टा हूं मारूंगा तो चढकर मारूंगा असं म्हणत शत्रूला आसमान दाखवणारा महाराष्ट्र. हा महाराष्ट्र ना बटेगा ना कटेगा, लढेगा, जीतेगा और आगे भी बढ़ेगा. पूर्वी आम्हाला शिकवलं जायचं दगडावर दगड घासला की ठिणग्या उडतात आणि मग अग्नीचा शोध लागला. आता ह्यांना नवीन शोध लागलाय. जातीवर जात घासली, धर्मावर धर्म घासला की ठिणग्या उडतात, मग आग लागते आणि त्याच्यावर आपल्या सत्तेची पोळी भाजून घेता येते. सजग राहायला हवं, आपण सावध राहायला हवं. यांचे मनसुबे उधळून लावायला हवेत. विकासाकडे जायचंय आपल्याला, अधोगतीकडे नाही. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती धर्माचं राज्य उभा केलं. हे स्वराज्य. आमचा शिवसैनिक ज्यावेळी हातामध्ये शिवबंधन बांधतो ना, तो शिवछत्रपतींचा 18 पगड जातीचा महाराष्ट्र मी अखंड आणि एकसंग ठेवेन अशी शपथ घेतो. केवढ्या घोषणा केल्या हो त्यांनी. 15 लाख रुपये देतो म्हणणारे 1500 वर आले. आताही अनेक घोषणा केल्यात. कर्जमाफी करू, मग 2.5 वर्ष झोपला होता. काय झालं होतं 2.5 वर्ष तुम्हाला? इथले सगळे उद्योग नेले. आम्ही महाराष्ट्राला याहून अधिक मोठा उद्योग देऊ. तुमच्या पाचोरा भडगाव मध्ये गेल्या 2.5 वर्षात किती उद्योग आले? एक प्रकल्प झाला इथं? काय झालं हो? कधीतरी आम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. शेतकरी आत्महत्या थांबवणार होते, 1.5 हमी भाव देणार होते, स्मार्ट सिटी निर्माण करणार होते, आदर्श गावं तयार करणार होते. काही झालं नाही. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारणार होते. इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभा करणार होते. काय झालं? काही नाही. मी परवा पुण्यात होतो महात्मा फुले मंडईत. ड्रायव्हरला सांगितलं गाडी आत लाव. मी बाहेरच उभा राहिलो. माझ्या शेजारी एक गजरेवाला होता. त्याची गजरे विकायची स्टाईलच भयानक होती. तो आल्या गेल्या ताईंकडे बघायचा आणि म्हणायचा, ओ ताई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. ओ ताई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. आणि महिला वळवळून गजरा घ्यायच्या. असला कसला गजरा 1 महिना सुकणार नाही. अर्ध्या तासात त्याची पाठी रिकामी झाली. तेवढ्या त्याच्या समोरून एक मॅडम निघाल्या होत्या. त्या मॅडमकडे बघत तो म्हणाला, ओ मॅडम गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. त्या मॅडम तिथूनच वळाल्या आणि त्याला म्हणाल्या, गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे. आता हे भाजपवाले येतील, हे देतो ते देतो, 15 लाख जमा करतो. सरळ सांगा, मागच्या वेळेचे अजून तसेच आहेत. अहो ह्यांची आश्वासनं म्हणजे लाबाडा घरची आवतानं. काय उपयोग आहे यांचा? शेतकऱ्यांचं राज्य उभा करायचं असेल, तरुणांच्या हाताला काम द्यायचं असेल, तर आम्हाला मशालीचं बटन दाबून वैशालीताईंना विजयी करावंच लागेल. ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. आज परिस्थिती वेगळ्या दिशेची आली आहे.
कुठल्या दिशेला चाललोय आम्ही? मागे मुंबईला दंगल झाली, त्याच मुंबईमध्ये मुस्लिम मोहल्ल्यामध्ये एक 25 वर्षाची युवती होती. देखणी आरसमानी बघावं बघतच राहावं अशी. काय गुंडांचा तिच्यावर डोळा होता. दंगलीच्या दंग्या दोप्याचा फायदा उठवावा आणि त्या युवतीची अब्रू लुटावी असा बेत त्याने आखला. आणि दंगलाईन जोमात असतानाच हे गुंड त्या युवतीच्या घराच्या दिशेनं सरकले. काळोख चिरत तिच्या दारापर्यंत पोहोचले. दारावर धडका पडू लागल्या. आतली युवती बावरली, शारली, घाबरली. खिडकीतनं बघितलं, गुंड दिसले. इरादा ध्यानी आला. तशी स्वतःचे अब्रू वाचवण्यासाठी ती घराच्या मागच्या दारानं बेबान पळत सुटली. मुंबईच्या रस्त्यावरनं रात्रीच्या 12-12:30 वाजता पळते. जीवाच्या आकांताने धावते. पळता पळता एका बोळात शिरली. बोळातल्या एका घरात तिला उजेड दिसला. धपापत्या उरानं दार ठोठावलं. दार उघडलं गेलं. दारात उभा होता 89चा एक हिंदू युवक. दारात त्यानं मुस्लिम युवती पाहिली. त्याला आश्चर्य वाटलं. बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची. ही मुलगी मुस्लिम, मग एका हिंदूच्या दारापुढं कशी? त्यानं विचारलं काय हवंय? ती युवती म्हणाली, काय गुंड माझ्या पाठलागावर आहेत. माझ्या अब्रू उठायचा बेत आहे त्यांचा. एका रात्रीपुरता मला आसरा मिळेल का? हा युवक म्हटला, निश्चिंत आती आहे, घर तुझंच आहे. तिला आत घेतलं, स्वतःचं अंतरून पांघरून दिलं. सांगितलं शांत झोप, इथं तुला कुठली भीती नाही. ती युवती झोपी गेली. हा दाराशी राखण करत बसला. ते गुंड येणार नाहीत, या युवतीला त्रास देणार नाहीत. पण राखण करता करता याच्या डोक्यात विचार आला, बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची. ही मुलगी मुस्लिम, मी हिंदू, मग माझ्या घरात तिनं आसरा कसा मागितला? ते गुंड तरीच्या अब्रू लुटायच्या उद्देशानं हिच्या पाठलागावर होते. पण घरात मीही एकटा आहे, तरुण आहे. मनात आणलं तर आता या क्षणी इथंच या युवतीची अब्रू मीही लुटू शकतो. मला थांबवणार आणि हिला वाचवणार इथं कुणी नाही. मग कुठल्या भरोशावर ती माझ्या घरात थांबलीये? रात्रभर विचार केला, उत्तर सुचलं नाही. सकाळ झाली, ती युवती जायला निघाली. जाताना तिनं आभार मानले. न राहून यानं विचारलं, बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची, तू मुस्लिम मी हिंदू, एका हिंदूच्या घरात तू आसरा कसा मागितला? तुला भीती नाही वाटली? ते गुंड तर तुझ्या अब्रू लुटणार होते. पण घरात मीही एकटा होतो, तरुण होतो. मनात आणलं असतं तर मीही तुझी इथंच रातोरात अब्रू लुटू शकलो असतो. तुला माझ्या तावडीतनं वाचवणारही कुणी नव्हतं. मग कुठल्या भरोशावर माझ्या घरात थांबलीस? तशी ती युवती म्हणाली, त्या गुंडांच्या तावडीतनं सुटण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावरनं रात्रीच्या 12-12:30 वाजता मी जीवाच्या आकांताने पळत होते. बेबानपणे धावत होते. पळता पळता या बोळात शिरले. बोळातल्या तुझ्या घरात मला उजेड दिसला. पण तुझं दार ठोठवायच्या अगोदर मी तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून आत डोकावून बघितलं, तर तुझ्या घराच्या भिंतीवर मला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. आणि मगच मी दार ठोठावलं. कारण मला माहिती आहे, ज्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या घरात कुणाच्याही अब्रूला धोका नाही. हे माझ्या महाराष्ट्राचं चारित्र्य आहे. हे काय परिस्थिती केली यांनी गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्राची. 47,000 महिलांवर अत्याचार झालेत एका वर्षात. 26,000 महिला महाराष्ट्रातनं गायब झाल्यात. रोज 129 महिलांवर अत्याचार होत आहेत रोज. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते. महिलांची सुरक्षा, महिलांचा सन्मान यासाठी त्यांनी शक्ती विधेयक पास केलं. पण गेल्या 2.5 वर्षात या सरकारला उद्धवजी ठाकरेंनी संमत केलेलं ते शक्ती विधेयक केंद्राकडून साधं मंजूर सुद्धा करून आणता आलं नाही. 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर त्या बदलापूरला बलात्कारच झाला. सगळी जनता पेटून उठली, तर त्या पेटलेल्या जनतेवरच लाठी हल्ला केला. आम्ही न्याय मागायचा नाही. अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमचे बंधू भगिनी आंदोलन करत होते. त्या आंदोलकांवर लाठी चार्ज केला. आम्ही आमचा न्याय हक्क मागायचा नाही. वारकऱ्यांवर लाठी हल्ला केला का? कोकणामध्ये बारसू प्रकल्पग्रस्तांच्या वर लाठी हल्ला का? राज्य कुणाचं, कुणासाठी? विचार करायला हवा, निर्णय घ्यायला हवा. ही वेळ आहे. महायुतीला मत दिलत तर गुजरातच्या विकासाला मत दिलत असं होईल. आणि महाविकास आघाडीला मत दिलत तर महाराष्ट्राचा विकास घडवण्यासाठी मत दिलं असं होईल. निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. हा देश आहे. देशातल्या सगळ्या राज्यांचा विकास झाला पाहिजे, विषयच नाही, झालाच पाहिजे. पण महाराष्ट्राला लुटून नव्हे, आमच्या पोरांच्या तोंडचा घास पळवून नव्हे, आमच्या शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावून नव्हे, अजिबात नाही. सावध व्हा, नाहीतर उद्या आमचीच पोरं आम्हाला प्रश्न विचारतील. महाराष्ट्र लुटला जात होता त्यावेळी तुम्ही काय करत होता?
महाराष्ट्र विकला जात होता तर तुम्ही काय करत होता? इथले उद्योग गुजरातला पळवले जात होते, तुम्ही काय करत होता? जातीपातीच्या राजकारणामध्ये महाराष्ट्र पेटवला जात होता, तुम्ही काय करत होता? त्यावेळी आम्हाला अभिमानानं सांगता यायला हवं, बाळा असं काही होणार नाही, कारण आम्ही वैशालीताई सूर्यवंशींच्या बरोबर होतो, महाराष्ट्राच्या विकासासाठी झुंजत होतो. ज्या मशालीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं अग्निहोत्र पेटवलं, ज्या मशालीनं आई जगदंबे पुढे महाराष्ट्र धर्माचं साकडं घातलं, ज्या मशालीनं स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतीच्या ज्वाळा निर्माण केल्या, ती मशाल आता धगधगणार आणि महाराष्ट्र उजळणार. एकच सांगतो, जर जगणं करायचं असेल खुशालीचं तर बटन दाबा मशालीचं. जय महाराष्ट्र.